व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, 28 तारखेला जानेवारी महिन्यामध्ये माननीय अजितदादा पवार यांच्या विमानाचं अपघात झाला, ज्यामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं. अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आणि एक पोकळी निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, जी खरंच न भरून निघणारी आहे. अनेकांना दुःख झालेलं आहे, पण अनेक जणांनी या दुःखाचं देखील मार्केटिंग करण्याचा प्रयत्न केला. आम्हालाच कसा अजितदादा यांचा कळवळा आहे आणि आम्हीच अजितदादांचे कसे जवळचे आहोत किंवा अजितदादा आम्हालाच कसे जवळचे मानायचे हे सांगण्याची स्पर्धाच जणू सुरू झाली. मग यामध्ये अमोल मिटकरी आहे, रोहित पवार यांनी तर गेल्या 2-3 महिन्यांपासून थैथयाट चालू केलेला आहे. रोहित पवार यांनी अत्यंत बेताल असे आरोप देखील केलेले आहेत. या दरम्यान प्रत्येक गोष्टीवर रोहित पवार यांनी टीकास्त्र सोडलं. प्रत्येक बाबतीमध्ये वेगवेगळी विधानं करत प्रकरण कुठल्या कुठे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र रोहित पवार यांच्या कुठल्याही आरोपामध्ये तथ्य नाही किंवा सत्य नाही असंच समोर येत गेलेलं आहे. मित्रांनो, याच गोष्टीबद्दल एक रिपोर्ट आलेला आहे DGCAचा सुद्धा, ज्यामध्ये काही खुलासे करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे रोहित पवार चांगलेच तोंडघशी पडलेले आहेत. मात्र एक खूप मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. त्या प्रश्नावरच आज आपण थोडंसं बोलणार आहोत मित्रांनो. तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघा. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर काही जणांचे आभार व्यक्त करूया आपण. उल्हास सावंत साहेब, उल्हास अनंतराव सावंत, यानंतर धनंजय वैद्य साहेब, सुरेश जैन साहेब, शरद थोरात साहेब, सच्चिदानंद धामनकर, राजेश भगत, या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. विक्रम पाटील, या सर्वांनी आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण जे कार्य करत आहोत, कर्करोगग्रस्त रुग्णांच्या औषध उपचारांची सोय, त्यांच्या हालाखीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय, सोबतच बळीराजाच्या जेवणाची सोय, त्याच्या पोरांसाठी जेवण, गुरांसाठी चारा पाणी, गोमातेची सेवा, तिचे औषध उपचार, या इतक्या सगळ्या कार्यांमध्ये अनेक जण योगदान देत आहेत. त्यापैकीच हे काही आहेत. मित्रांनो, जेव्हा असे लोक सहकार्य करतात आणि योगदान देतात ना, तेव्हा खरंच अभिमान वाटतो. असं वाटतं की यस, माणुसकी अजून जिवंत आहे आणि त्याच जोरावर मग प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणखी काम करण्याची. मित्रांनो, या सत्कर्मांमध्ये आपण देखील आपलं अमूल्य योगदान निश्चित द्या. आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे सहकार्य करावं वाटतं ना, ते निश्चित करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट जो आहे तो परिवाराच्या व्हॉट्सअप ID वर नक्की पाठवा, म्हणजे त्याची पावती बनवता येईल. जीपे, फोनपे क्रमांक तर तुमच्याकडे आहेच, त्यावर तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता. यांच्याप्रमाणेच तुमच्या देखील पावत्या आपण बनवूया. सगळा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याकडे आहे. 1-1 रुपया हा सत्कर्मामध्येच आपण लावत आहोत आणि त्या 1-1 रुपयामुळे सुद्धा अनेकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडत आहेत. मित्रांनो, तेव्हा माणुसकी जिवंत आहे हे दर्शवण्यासाठी पुढे या. रोहित पवार यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते आरोप किती हास्यास्पद होते हे सगळ्या जणांनीच अनुभवलं. आधी रोहित पवार असं बोलले की दादांच्या विमान अपघाताच्या 1 दिवस आधी कोणीतरी बारामतीमध्ये आलं आणि मग बारामतीमध्ये येऊन त्या धावपट्टीची रेकी करून गेलं. त्यानंतर दादांच्या घराच्या बाहेर काळ्या बाहुल्या लटकवण्यात आलेल्या होत्या. मग हा जादू टोण्याचा प्रकार आहे का, असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर रोहित पवार यांनी असा आरोप केला की बघा, दादांच्या घरापासून जवळच का त्या विमान धावपट्टीच्या जवळ एक झाड आहे, त्या झाडावर एक बोकड मारून तिथे उलट लटकवण्यात आलेलं आहे. त्यांनी तो फोटो सुद्धा दाखवला त्या बोकडाचा. आता तो बोकड होता की बकरी होता हे माहित नाही, पण प्राणी होता एवढं मात्र निश्चित आहे. त्या फोटोमध्ये तरी तसंच दिसतंय आणि त्याचा संबंध रोहित पवार यांनी इकडे लावण्याचा प्रयत्न केला दादांच्या अपघाताशी. या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे जे काही नेते आहेत त्या काही नेत्यांचा संबंध देखील इकडे लावण्याचा प्रयत्न केला. संशयाची सुई महायुतीच्या नेत्यांकडे फिरवण्याचा प्रयत्न केला. मग कधी अडून अडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका, कधी अडून अडून अजितदादा पवार यांच्या काही सहकाऱ्यांवर टीका, असं सत्र रोहित पवार यांनी सतत सुरू ठेवलं होतं.
यामध्ये मग अनेक तर्कवितर्क सुरू झालेले होते. लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा यांनी खूप प्रचंड प्रयत्न केला. त्यामध्ये यांनी एक गंभीर आरोप केला होता की अजितदादांच्या विमानाचे ते जे पायलट होते दोन, ते दोघेही पायलट हे दारू प्यायलेले होते. हा त्यांचा पहिला आरोप होता. त्यानंतर त्यांनी परत आरोप बदलला. नंतर म्हटले की सुसाईड बॉम्बरची शक्यता आहे, म्हणजे ज्याप्रमाणे राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती पोटाला बॉम्ब लावून धनुतर्फे, तसा काहीसा प्रकार दादांच्या बाबतीतही घडलेला आहे असं भासवण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी ठासून केला. मात्र तो घासून आपटला, कारण असं काहीही आढळून आलं नाही. आणि आता एक अहवाल आलेला आहे, आता एक रिपोर्ट आलेला आहे की ते जे दोन पायलट होते जे अजितदादा पवार यांच्या प्लेनमध्ये होते, म्हणजे मुख्य पायलट आणि ती शांभवी पाठक को पायलट, या दोघांची ब्रीथ अॅनालायझर टेस्ट झालेली होती उड्डाणाच्या आधी. आणि त्या ब्रीथ अॅनालायझर टेस्टचे जे रिपोर्ट्स आहेत ते सगळेच्या सगळे निगेटिव्ह आलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की दोन्ही पायलट्स पैकी कोणीही मद्यपान केलेलं नव्हतं, कुठलंही ड्रग कंझ्युम केलेलं नव्हतं. पडले तोंडावर रोहित पवार, ठीक आहे. या व्यतिरिक्त ते दोन्ही पायलट जे आहेत या दोघांनाही बारामतीचं ते जे विमानतळ आहे त्या विमानतळावर लँडिंगचा या अगोदरही अनुभव होता. ही सुद्धा जमेची बाजू होती त्यांच्यासाठी, बरोबर आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो मित्रांनो की रोहित पवार यांनी जे बेताल बेछूट आरोप केले त्या परिवारावर, त्या दोन पायलट्सवर, की हे दोघं दारू प्यायलेले होते, हे मद्य प्यायलेले होते, हे नशेत होते, हे नशेत असल्यामुळे अजितदादा पवार यांचा ऍक्सिडेंट झालेला, यांची दारू जी आहे ती कारणीभूत ठरलेली आहे दादांच्या अपघातासाठी, असले आरोप खूप वेळा रोहित पवार यांनी त्या दोन पायलट्सवर केले. विचार करा त्या दोन्ही पायलट्सच्या घरच्यांना काय वाटलं असेल, त्या शांभवीच्या वडिलांना काय वाटलं असेल, किती जिद्दीनं त्यांनी त्यांच्या मुलीला पायलट बनवलं होतं. त्या व्यक्तीला काय वाटलं असेल ज्याची बायको घरामध्ये वाट बघत बसलेली होती, जेव्हा त्यांच्या कानावर हे पडलं की हे पायलट्स दारू प्यायलेले होते असा आरोप अजित पवारांच्या ऍक्सिडेंटच्या संदर्भाने रोहित पवार करत आहेत. तेव्हा त्यांच्या जीवाला काय वाटलं असेल, त्या शांभवीच्या पित्याला काय वाटलं असेल, आईला काय वाटलं असेल, भावा बहिणींना काय वाटलं असेल, मित्रमैत्रिणींना काय वाटलं असेल. किती वाईट आहे ना हे. एखाद्यावर आरोप करणं खूप सोपं आहे हो, की तुम्ही दारू पिलेले आहात आणि तुमच्यामुळेच असं झालेलं आहे म्हणून. सिद्ध करा ना काहीतरी. विमान उड्डाण होण्या अगोदर ब्रीथ अॅनालिसिस टेस्ट होत असते, प्रत्येकाची होत असते, प्रत्येक वैमानिकाची होत असते, क्रू मेंबर्सची पण होत असते. सगळ्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आलेल्या आहेत, क्रू मेंबर सकट. अगदी अजितदादा पवार यांचे जे सुरक्षा रक्षक होते त्यांची सुद्धा अॅनालायझर टेस्ट, ब्रीथ अॅनालायझर टेस्ट झालेली आहे, ती पण निगेटिव्ह आलेली आहे. मग आता ज्यांच्यावर रोहित पवार यांनी मद्य पिल्याचे गंभीर आरोप केले, जे साप खोटे निघाले, धादांत खोटे निघाले, त्यांच्या घरच्यांची रोहित पवार माफी मागणार का? एरवी अजित पवार यांच्या संदर्भानं रोहित पवार आणि त्यांचे समर्थक जे आहेत सोशल मीडियावर म्हणा किंवा न्यूज मीडिया समोर येऊन, पत्रकार परिषदांमध्ये येऊन फार गळा काढू काढू, ओरडू प्रश्न करतात ना, की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये बैलगाडीभर पुरावे आहेत असा आरोप केला होता. आता तर दादा आपल्यात नाही आहेत, मग आता हे लोक दादांची माफी मागणार का, वहिनींची माफी मागणार का, पार्थ आणि जयची माफी मागणार का, असा प्रश्न करत होते ना. आता रोहित पवार यांनी उत्तर द्यावं. त्या दोन पायलटवर तुम्ही जे गंभीर आरोप केले होते दारू पिल्याचे, जे 7 खोटे निघालेले आहेत, त्या बदल्यामध्ये तुम्ही त्यांच्या घरच्यांची माफी मागणार आहात का? त्यांच्या मित्रांची, मैत्रिणींची, नातेवाईकांची किंवा या समस्त महाराष्ट्राची माफी मागणार आहात का? की अजून तुम्ही केवळ तुमच्या राजकीय स्वार्थापोटी हे प्रकरण विनाकारण ताणत आणलेलं आहे आणि विनाकारण या घटनेमध्ये कपोलकल्पित घटना जोडत गेलेले आहात तुम्ही. वितर्क मांडून ठेवलेले सगळे रोहित पवार यांनी या प्रकरणामध्ये. का तर फक्त यांना स्वतःचं राजकीय अस्तित्व चमकवायचंय, स्वतःची राजकीय कारकीर्द चमकवायची आहे म्हणून. अरे तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय तर तुम्ही करू शकता ना, मात्र सर्वसामान्य जे आहेत ज्यांचा काहीच दोष नाही त्यांच्या माथ्यावर आरोप लावून तुम्हाला काय सिद्ध होणार आहे, तुम्हाला काय साध्य होणार आहे? प्रश्न तोच आहे मित्रांनो
की रोहित पवार आता या लोकांची माफी मागेल का? मला तर अजिबात वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की मास रगारगात भरलेला आहे, नसा नसात भिनलेला आहे. रोहित पवार हे माफी मागणार नाहीत असंच कुठेतरी वाटतंय. त्याचं कारण असं आहे की रोहित पवार स्पष्ट बगलही देऊन टाकतील. उद्या जेव्हा एखादा पत्रकार त्यांना असा प्रश्न करेल की अहो तुम्ही जे आरोप केलेले होते ते खोटे निघाले, तेव्हा आता तुम्ही जे आरोप केले होते त्या बदल्यामध्ये तुम्ही त्या कुटुंबांची माफी मागणार का? तेव्हा रोहित पवार सरळ सरळ असं म्हणू शकतात की नाही, तेव्हा वेळ वेगळी होती, मला संशय आला, मी तो संशय व्यक्त केला, त्या बदल्यामध्ये माफी कशाला मागायची, असंही रोहित पवार बोलू शकतात. शेवटी शरद पवारांचा नातू आहे. गोष्ट कशी फिरवायची, कशी घुमवायची हातखंड आहे या लोकांचा या बाबतीमध्ये. तेव्हा रोहित पवार माफी मागतील असं तर आम्हाला वाटत नाहीये. तुम्हाला जर काही वाटत असेल या बाबतीमध्ये, तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये निश्चित कळवा मित्रांनो. गोष्ट तशी गंभीर आहे. मात्र रोहित पवार यांच्या लेखी या घटनेला, या गोष्टीला काहीच गांभीर्य नसावं कदाचित. त्यामुळेच सध्या रोहित पवार गेल्या 8-15 दिवसांमध्ये यावर काहीच भाष्य करायला तयार नाहीये. तुम्हाला लक्षात येत आहे का, इतका थयथयाट यांनी दादांच्या अपघाताच्या अनुषंगाने केलेला, मात्र गेल्या 8-15 दिवसामध्ये यांनी एक अवाक्षरही त्या बाबतीत काढलेलं नाहीये. का? त्याचं हे कारण आहे की यांनी जे आरोप केलेले आहेत ते सगळेच्या सगळे खोटे निघालेले आहेत. यांना तोंडच राहिलेलं नाही आता नवा आरोप करायला आणि नवीन काहीतरी कुर्तकर लढवायला. तेव्हा रोहित पवार इथून पुढे सुद्धा जेव्हा आरोप कराल तेव्हा थोडा विचार करून करत जा, नाहीतर राहुल गांधी यांच्याप्रमाणेच तुमच्यावरही माफी मागायची वेळ येऊ शकते. मित्रांनो, आपल्या या बाबतीमध्ये काय मत आहे कमेंटमध्ये निश्चितपणे कळवा. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण कर्करोगग्रस्त रुग्णांच्या औषध उपचाराची सोय करत आहोत. त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय करत आहोत, ज्यांच्याकडे 10 रुपये सुद्धा नाहीयेत जेवायला. बळीराजाला आपण अन्न आणि किराण्याचे किट्स पाठवत आहोत. त्याच्या गुरांसाठी आणि त्याच्या पोरांसाठी चारा पाण्याची, जेवणाची व्यवस्था करत आहोत. विद्यार्थ्याचं शिक्षण देखील तितकंच महत्वाचं आहे. आपण विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत. तेव्हा काम खूप मोठं आहे मित्रांनो. अनेक जण सहकार्य करत आहेत, योगदान देत आहेत. आपणही द्यावं ही नम्र विनंती आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याची पावती इतरांप्रमाणेच तुम्हाला देखील पोहोचती करता येऊ शकेल. मन मोठं करून पुढे या मित्रांनो, एवढीच विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.